मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्रीचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू पाहणार आहोत. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस करूयात विथ सम टिप्स अँड ट्रिक्स. आता मित्रांनो, तुम्हाला जर टॉप गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, जसं की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ मुंबई, पुणे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूर, अशा टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपली बॅच जॉईन करायची 9 तारखेपासून सुरू होते. आता त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असेल, 2000 प्लस एमचे क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील असतील. यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप सुद्धा असणार आहे. आता नर्सिंग सीटी सोबतच आपल्याकडे पीसीएम सीटी, पीसीटी सीटी, जेडबलई, नीट या एक्झामचे देखील कोर्सेस आहेत आणि त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच ही 9 तारखेपासून सुरू होते. चला तर आता क्वेश्चन्स कडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, द बॉन्ड अँगल इन अमोनिया मॉलिक्युल इज अप्रॉक्सिमेटली. आता पहा मित्रांनो, अमोनियाचा फॉर्म्युला असतो NH3 आणि NH3 मध्ये नायट्रोजनवर एक लोन पेयर असते. NH3 मध्ये नायट्रोजन वरती एक लोन पेयर असते. लोन पेयर बॉन्ड पेयर म्हणजे लोन पेयर असेल तर मोर रिपल्शन असतं, म्हणजे बॉन्ड पेयर रिपल्शन जास्त असतं आणि त्यामुळे अँगल कमी होतो आणि अँगल 109.5 डिग्री वरून 107 डिग्री वरती होतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे पहा, मी तुम्हाला बाकीच्या ऑप्शन साठी सांगते. 109.5 डिग्री हे कशासाठी अँगल असतो तर मिथेन साठी. ओके, मिथेन. 105 साठी, 104.5 कोणासाठी असतो वॉटर साठी आणि 120 डिग्री हा कोणासाठी असतो ट्रायगोनल प्लेनार साठी असतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच एलिमेंट हॅज द हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ऑप्शन्स आहेत ऑक्सिजन, क्लोरीन, फ्लोरीन, नायट्रोजन. आता पहा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ओढण्याची क्षमता, कॅपॅसिटी, ॲबिलिटी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स. आता फ्लोरॉन सगळ्यात छोटा आहे आणि हा न्यूक्लिअर चार्ज असतो, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रोनिगेटिव्ह असते. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, विच इज फ्लोरीन. नेक्स्ट क्वेश्चन, इन पिरियडिक टेबल atomic size decreases from top to bottom, left to right, right to left, bottom to top. तिथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट ते राईट जाताना न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि इलेक्ट्रॉन हे आत खेचले जातात आणि त्यामुळे ॲटॉमिक साईज कमी होत असते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, विच कंपाऊंड गिव्स आयोडोफॉर्म टेस्ट. आता पहा, आयोडोफॉर्म टेस्ट CH3CO या ग्रुप साठी असते. हा जो ग्रुप आहे तर या ग्रुप साठी आयोडोफॉर्म टेस्ट ही असते. इथेनॉल, ऍसिटाल्डिहाइड याचे पॉझिटिव्ह टेस्ट येणार, म्हणून इथेनॉल इथे करेक्ट ऑप्शन येईल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. कारण इथेनॉल अल्डिहाइड सोबत ऑक्सिडाइज होतो आणि ऍसिटाल्डिहाइड आयोडोफॉर्म टेस्ट देते, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. आता इथे ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलाय, काय असणार आहे तर C6H12O6 हा असेल त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि ग्लुकोज इज अ मोनोसॅकराइड. काय असणार आहे मोनोसॅकराइड. समजलं. आता याला असं पण लिहिता येतं आणि अजून एक लिहिता येतं, ते म्हणजे CH2O6 टाइम्स. समजलं. आणि याच्यानुसार हा फॉर्म्युला क्रिएट होतो, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द स्ट्रॉंगेस्ट ऍसिड अमॉंग द फॉलोइंग. ऑप्शन्स आहेत ऍसिटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड, फिनॉल. आता पहा, इथे अल्केली ग्रुप काय करतो तर ऍसिडिटी कमी करतो आणि फॉर्मिक ऍसिड मध्ये अल्किल ग्रुप नाहीये, त्याच्यामुळे तो सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ऍसिड आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज फॉर्मिक ऍसिड. नेक्स्ट क्वेश्चन, विच क्वांटम नंबर डिस्क्राइब्स द शेप ऑफ एन ऑर्बिटल.
इथे करेक्ट ऑप्शन का इथे ऑप्शन्स आहेत प्रिन्सिपल, अझिम्युथल, मॅग्नेटिक, स्पिन. ते इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी विच इज अझिम्युथल. अझिम्युथल क्वांटम नंबर हे काय करतं तर ऑर्बिटलचा शेप हा डिफाईन करतं. कळतंय? आता यस, पी, डी हे सगळे जे ऑर्बिटल आहेत तर याचे वेगवेगळे शेप असतात. यस म्हणजे काय तर स्पेरिकल असणार. पी म्हणजे काय तर डम्बेल असणार. डी म्हणजे काय तर क्लोवर असणार. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पहा. द रेट ऑफ रिएक्शन डबल्स व्हेन टेम्परेचर इज इनक्रीज बाय डॅश. आता वॅन हॉफच्या रूलनुसार रिएक्शन रेट डबल्स फॉर एव्हरी 10 डिग्री सेल्सिअस राईज. जेव्हा 10 डिग्रीने वाढतं तापमान तेव्हा रिएक्शन डबल होते असं वॅन हॉफच्या रूलनुसार म्हटलं जातं. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन बी 10 डिग्री सेल्सिअस. आता इथे पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच मेटल इज एक्सट्रॅक्टेड बाय इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. ऑप्शन्स आहेत आयर्न, कॉपर, अल्युमिनियम, झिंक. आता अल्युमिनियम काय असतो तर खूप जास्त रिॲक्टिव्ह असतो. तो कार्बनने रिड्यूस केला जात नाही. सो इट इज एक्सट्रॅक्टेड बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ अल्युमिनियम. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज अल्युमिनियम. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. मित्रांनो मी थोडस फास्ट मध्ये घेते कारण आपला व्हिडिओ लेंदी बनू नये म्हणून. आता तुम्हाला जर डिटेल प्रत्येक चॅप्टर प्रत्येक सब्जेक्ट डिस्कस करायचं असेल मी ऑलरेडी आपली बॅच डिक्लेअर केली आहे. सो ती तुम्ही जॉईन करू शकता. आता याचे ऑप्शन्स काय आहेत पहा या क्वेश्चनचे. पीव्हीसी, नायलॉन 6 बॅकलाइट, पीएचबीबी. आता पहा पीएचबीबी जो आहे तर तो नॅचरली डिकम्पोज होतो आणि तो एन्व्हायरमेंटसाठी एक सेफ पॉलिमर आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी विच इज पीएचबीबी. हा एक बायो पॉलिमर आहे. आता पहा मित्रांनो मी तुम्हाला जी बॅच सांगितली ती नक्कीच जॉईन करा. जर तुम्हाला हे 5ही कोर्स ऍट अ टाइम बाय करायचे असतील तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये आणि जर सिंगल कोर्स बाय करायचं असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. मित्रांनो हा कोर्स जॉईन केला तर माझी गॅरंटी आहे की तुम्हाला एक्झाम मध्ये 95+% नक्कीच पडतील. आता आपले लेक्चर इथे सेंड करूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगू शकता. आता लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.